नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में धनंजय बोराड़े की मोहल्ला बैठक, महिलाओं ने सफाई और जल संकट पर रखी अपनी समस्याएं। उल्लासनगर 4 में उद्धव बालासाहेब ठाकरे गट के धनंजय बोराड़े उर्फ आबा की शाखा में आयोजित मोहल्ला बैठक में क्षेत्र की महिलाओं ने अपनी समस्याओं को प्रमुखता से रखा। इस बैठक में कचरा प्रबंधन, नाले की सफाई, जल संकट और अन्य नागरिक सुविधाओं को लेकर गंभीर चर्चा हुई। महिलाओं ने खुलकर अपनी चिंताओं को व्यक्त किया और स्थानीय स्तर पर स्वच्छता व्यवस्था की अनदेखी पर नाराजगी जताई। उनका कहना था कि कचरे की गाड़ी नियमित रूप से नहीं आती, जिससे क्षेत्र में गंदगी बढ़ रही है। नालों की सफाई न होने के कारण जल भराव और दुर्गंध की समस्या गंभीर हो गई है। वहीं पानी की अनियमित आपूर्ति ने आम जनता को भारी परेशानी में डाल दिया है। बैठक के दौरान धनंजय बोराड़े ने महिलाओं की शिकायतों को गंभीरता से सुना और जल्द समाधान का आश्वासन दिया। उन्होंने भरोसा दिलाया कि प्रशासन से संवाद कर इन मुद्दों का निराकरण कराया जाएगा। स्थानीय नागरिकों को उम्मीद है कि इस बैठक के सकारात्मक परिणाम जल्द ही देखने को मिलेंगे। एसडीओ कार्यालयात गेले, एसडीओ जागेवर नाही, महापालिकेमध्ये गेला तर आयुक्त नव्हते, पण या ठिकाणी भीषण पाणी समस्या आहे ती वैतागून मी आज सकाळी गेलो। सकाळी 5 वाजल्यापासून महिलांचे फोन पाणी नाही, 3-3 दिवस झाले पाणी नाही, टाक्या भरत नाहीत। आमचे वार्ड क्रमांक 14 आणि 15 हे टेल एंडला आहेत। अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत पाणी नाही। पाणी यायचं म्हटल्यानंतर अगदी गेल्या 3 वर्षापासून कमी होत चाललेलं आहे। बरं, त्यात सुधारणा होईल सांगता येत नाही। आणि तक्रार घेऊन जायचं ते कोणाकडे जायचं, उपायुक्तांना माहीत नाही। आयुक्त गेल्या 3 आठवड्यापासून भेट नाही आयुक्तांची। महिलांनी बचत गटाविषयी त्यांच्या कानावर टाकलं होतं, आयुक्तांना वेळ नाही। त्यांच्या बैठका चालू आहेत, उपायुक्तांना माहीत नाही। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुले आलेले आहेत, फुले की गुले आहेत ना, त्यांना माहीत नाही, ते बुडगेवर टाकतात। बुडगे त्या राठोड टाकतो, राठोड हा कॉन्ट्रॅक्टवरचा इंजिनियर। अशा प्रकारे सांगायचं कोणाला केलं। रोमात टाकी, जिजामाता टाकी, विठ्ठलवाडी टाकी भरत नाही, नेताजीचं पाणी पुढे येत नाही, अशी अवस्था आहे। आणि दिवसेंदिवस हीच अवस्था राहिली, कारण इथल्या आमदारांना काय पडलेलं नाही, कोणत्याच आमदारांना। त्यांना फक्त निधी आणतात, कुठं वापरतात ते त्यांचे ते जे पिलावळ आहेत ते फक्त ओरडतात, आम्ही निधी आणला। काय करतात माहीत नाही त्यांना। म्हणजे माकडाच्या हातात ती कोली दिल्यासारखा सगळा कारभार चाललेला आहे। मी आयुक्तांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की तातडीनं या समस्याकडे लक्ष द्या, नाही इथं उग्र आंदोलन घेईल। आणि पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही प्रचंड मोर्चा, आणि ते वार्ड ऑफिसरसुद्धा जागेवर नाही। आवाज शहरामध्ये दिलेलं आहे आजच की 2022-23 मध्ये मुख्यमंत्री आले, नगरविकास मंत्र्यांनी अगदी प्रचंड गाजावाजा केला की 1200 कोटी 2500 कोटी, पण केलेत कुठे ते? लोक खड्ड्यांमध्ये पडतायत आणि मरतायत। सेंट्रल हॉस्पिटलचा डॉक्टर खड्ड्यामध्ये पडून मेले, एक तरुण मुलगा, तो त्याचं आयुष्य बर्बाद झाले। असे कितीतरी आयुष्य बर्बाद झालेले आहेत, आणि हे केवळ महापालिका आणि एमएवाडीच्या उदासीनतेमुळे। एक विषय आहे, माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता क्रीडा संकुल। एक फार मोठं स्वप्न पाहिलं होतं मी, त्यासाठी गेल्या 10 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करत होता, निधी घेऊन आलो होतो। पण निधी आणल्यानंतर तो ठेकेदार, म्हणजे मला नालायक बोलायचं वाटतं। 2020 मध्ये, नोव्हेंबर 2020 मध्ये त्या क्रीडा संकुल एक माझं ड्रीम प्रोजेक्ट होता तो। या ठिकाणी क्रीडाप्रेमींना चांगलं किंवा उल्हासनगरमध्ये चांगले खेळाडू तयार व्हावेत, जे ऑलिम्पिक लेवलला जातील, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल। पण या ठेकेदाराच्या नालायकपणामुळे गेल्या 4 वर्षापासून 4.5 वर्ष झाली, 18 महिन्यामध्ये पूर्ण करायचं होतं, पण 4.5 वर्षामध्ये अजूनही फक्त आरसीसी स्ट्रक्चर झाले, 20% सुद्धा बांधकाम नाही। हा पूर्ण कधी करणार आहे? आणि अशा ठेकेदारावर कारवाई होत नाही, हे या शहराचं दुर्दैव आहे। त्यामुळे असे ठेकेदार मातलेले आहेत। या ठेकेदारावर जो कोण आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला दिलेले पैसे वसूल करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकायची माझी मागणी आहे। आबा शहरामध्ये कचऱ्याच्या मनामध्ये आहे आणि नागरिकांना याचा जो आपली भूमिका या शहरामध्ये जसे सेंट्रलने आंदोलन घेतलेले तर मांडीवर घेतलेले आहेत, अदानी आणि अंबानी, तसे या शहरामध्ये कोणार्क मला वाटतं मांडीवर घेतलेले आहेत। प्रायोगिक तत्वावर या प्रभाग समिती 3चा ठेका त्यांना दिला, पूर्ण शहराचा कचरा उचलायचा ठेका दिला। त्याची बोंब आपण बघतोय, काय ठेका कचरा उचलला जातोय। झिरो गार्बेजची संकल्पना होती,
संपूर्ण देशामध्ये जर रोगराई पसरत असेल तर त्याचं कारण तिथली अस्वच्छता, अस्वच्छ शहर असेल, अस्वच्छ विभाग असेल, त्याचा परिणाम घाणीवर होतो, त्याचा लोकांच्या आरोग्यावर होतो. ही महापालिका या कोणा ठेकेदारातून लोकांच्या आरोग्याशी खेळते. या ठिकाणी संपूर्ण कचरा उचलायचा ठेका त्यांना गेल्या 10 वर्षापासून दाम दुपटीने तिपटीने दिलेलंच आहे टेंडर, ते होत नाही, झिरो. पण प्रभाग समिती 3 जेणेकरून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर ताण होता कामा नये म्हणून प्रायोगिक तत्त्वावर पण त्याची सगळे वाट लावली यांनी. ना शौचालय साफ होत, ना गटर साफ होत, ना रस्ते साफ होत. रस्त्याचे तुम्ही पाहताय सगळे खोदून ठेवलेले आहेत, गेल्या कित्येक महिन्यापासून चाललेले आहेत. हे कधी पूर्ण होते सांगता येत नाही. प्रचंड आंदोलन मोठ्या प्रमाणात. मी सर्व उल्हासनगर वासियांना एक सतर्क करतो, सभी शहरवासियों को मैं विनंती करता हूँ, अगर आप सोए रहेंगे तो हम बर्बाद हो जाएंगे. जैसे बाकी लोग यहाँ से निकल गए, कोई अंबरनाथ गए, कोई कल्याण गया, सब उल्लासनगर खाली करना पड़ेगा. इस तरीके की प्रशासनिक अवस्था अभी है. कोई देखने के लिए नहीं, कोई माँ बाप नहीं है, बस प्रभाग अधिकारी है लोगों को तकलीफ देने के लिए. ये उठाओ वो उठाओ, ठीक आहे, तुम्ही कायदेशीर कारवाई करा, पण त्याचबरोबर लोकांना सुविधा आहेत की नाही, सेवा आहेत की नाही. मी सेंट्रल हॉस्पिटलच्या मध्ये गेलो होतो. अरे 2-2 महिन्यापासून ऑर्थोपेडिकच्या ऑपरेशनसाठी एका पार्टसाठी लोक कॉटवर पडून आहेत. 108 ॲम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून लोकांचा जीव जातो आहे, तिथे डॉक्टर्स नाही आहेत. अशा प्रकारचा कारभार महापालिका आणि या शासनाचा आहे. मी त्यादिवशी शासनाचे वाबाडे काढले होते. हे शासन फक्त व्यापारी आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे ठेकेदारामार्फत करायचं. या महापालिकेमध्ये सुद्धा वालमनसुद्धा ठेकेदारामार्फत आहेत. फायर ब्रिगेडचे कर्मचारी ठेकेदार, इंजिनियर ठेकेदार, डॉक्टर ठेकेदार, काय चालणार आहे? अजिबात काम होत नाही, ठप्प आहे. आज फेरफटका मारल्यानंतर एकही डिपार्टमेंट व्यवस्थित सक्षमपणे काम करतं असं वाटत नाही. महापालिकेमध्ये टॅक्स वसूल केला जातो आहे, जवळपास 118 कोटी टॅक्स यावर्षी विक्रमी टॅक्स वसुली झालेली आहे. अभय योजनेच्या माध्यमातून असेल कशी असो टॅक्स वसुली झालेली, म्हणजे लोक टॅक्स भरतायत, पण त्याची तुम्ही सेवा काय देता, परतफेड काय करताय? खड्डे, कचरा, पाणी नाही, दुर्गंधी, हे आणखी आपण दुसरा प्रश्न, आरोग्याची व्यवस्था नाही. दुसरे नशेडी आणि गांजेडी यांचा वावर वाढलेला आहे. नशेडी आणि गांजेडी लोकांचा आजच प्रचंड दुर्लक्ष. त्यावर मी काल या PIला भेटलो होतो. म्हटलं आमच्या हातून असं इतर ठिकाणी होतं असं होऊ देऊ नका, लोक हातात कायदा घेतील असं होऊ देऊ नका. आज मी DCPशी बोललो आहे. आज उपायुक्त पोलीस हे हायकोर्टामध्ये होते तेव्हा माझी भेट झाली नाही. ACPकडे गेले, ACP पण नव्हते. मी हेच सांगणार होतो. आणि आज हे आमचे प्रांत यांच्याशी बोललो, ते मुंबईला गेले. त्यांना सांगितलं की RP सेंटर हे गंजडीचा अड्डा झालेला आहे, तिथं तुम्ही ताब्यात नाही घेतलं तर आम्ही तिथं झोपडपट्टी बसू, या भाषेत मी आज सांगितलेलं. अन्यथा आम्ही तिथं काय करायचं, पण त्यांनी सांगितलं की नाही मी महापालिकेला ताब्यात, मी आज पत्र दिलेलं आहे. गंजेडीचं प्रमाण वाढलं आहे म्हणजे काय, आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसवाल्यांना प्रत्येक एरिया दाखवला, विभाग दाखवलं. जे आमचं मागे ITI आहे तिथे गंजेडी असतात, ज्यांचे पॉईंट्स आहेत, जिथे जिथे बसतात, रात्रीचे बसतात, नंतर बाटल्या फेकतात. बायकांना सगळं माहिती आहे कुठे बसतात काय. बायका येऊन आम्हाला सांगतात, आम्ही पोलीसवाल्यांना सांगतो. काय करणार, आम्ही जाताना पळून जातात. अरे पण 1-2दा पकडा त्यांना काहीतरी शासनच झालं नाही, त्यांना जर शिक्षाच झाली नाही तर ते काय तसंच करणार आहे. आता होळी आली, होळी म्हणजे काय, परत नशा आणि तेच. प्रत्येक वेळेला महिला सुरक्षित आहेत का? एकही ठिकाणी महिला सुरक्षित नाही. आशा वर्कर्सवर दगडफेक होते. सगळीकडे आयुक्त महिला आहे. आमच्या 15 नंबर प्रभाग समितीत महिला आहे. येऊन फक्त 1 महिना रोड बंद करून गेल्या. रोड बंद केल्यानंतर तिथल्या नागरिकांना, तिथल्या महिलांना काय आहे का समस्या, काय विचारायला आले का? परत नाही. फक्त आपल्याला पद घ्यायचं, खुर्ची घ्यायची आणि त्या कॅबिनमध्ये बसायचं. पुढे काही खालची जनता, खालच्या महिला काय करतायत? काही नाही. प्रत्येक वेळेला महिलेवरच अत्याचार होते. आशा वर्कर्स असो, आमच्या टॅक्स पावतीच्या महिला असो, निधी व्यवस्थित टॅक्स कलेक्शन होत आहे, मग तो निधी नुसतं कॉन्ट्रॅक्टरांना वाटायचं का? ह्या महिला ज्या कामं करतायत, खरोखर कामं करतायत, त्यांना काही पैसा मिळत नाही. आपले सामान्य जनता भरडली जाते. नशेडी गंजेडी फिरतायत. आता तुम्ही होळी आणि बघा, पूर्ण पोलीस स्टेशन भरेल, 1 दिवस भरवतील ती लोक. पण त्याच्या आधीच जर आपण केलं, होळीच्या आदल्या दिवशीच जर त्यांनी रात्रीचे जे असतात मार्शल असतात, बीट मार्शल, त्यांनी फिरलं, आम्ही पॉईंट सांगितले, तिथे थांबलं. जो BTC ग्राउंडचा थोडासा पॉईंट आहे, आमचा ITI आहे, मलेरिया ऑफिसच्या मागचा पट्टा आहे, आम्ही प्रत्येक सांगितले
सांगतो इथे मुलं उभी आहेत पकडा, आणि आपलं ओटी चौकातलं जे सर्कल आहे तिथे तर अक्षरशः बाटल्या घेऊन बसलेले असतात. सांगितलं की 2 मिनटं पण बाबा येऊन जा, पकडा ना, त्यांना 2 दिवस आत ठेवा, मारा, त्याशिवाय बंद होणार नाही. तर आम्हाला तेच पाहिजे की प्रत्येक एरियातले प्रत्येक एरियापेक्षा आमच्या 15 नंबर प्रभागातले तरी नशेडी गंजेडी गेले पाहिजे. कारण आम्ही सगळ्या जागरूक महिला आहोत. आम्ही जिथे दिसेल तिथे त्यांना ठेचायचा किंवा मारायचा प्रयत्न करतो, कारण सगळ्या रणरागिणी आहेत. पण किती करणार, शेवटी अंगावर आलं तर काय करणार, पोलीस स्टेशन असतंच ना. पण ते सांगतात आम्ही काय करणार. तर आम्हाला हेच सांगायचं आहे प्रशासनाला, आयुक्तांना आणि आमच्या 15 नंबरच्या ज्या आहेत प्रभारी ज्या कोणी आहेत त्यांना, की महिला आहात तर महिलांसाठी ज्या काही आहे तुम्ही या रोडवर उतरा, कॅबिनमध्ये बसू नका. आणि खरंच काय चाललं आहे, पाणी कचरा म्हणजे काहीच राहिलेलं नाही आहे. 3 वर्षात काहीही झालेलं नाही आहे आणि जो वाढतच चालला आहे त्रास. 2 महिने अजून भीषण होईल, पाण्याचा त्रास भीषण होईल. आणि ह्या नशेडी गंजेडी म्हणजे सुट्ट्या असल्या तर लोकांना बाहेर बसायची पण बंदी होईल, कारण रोडनी बाटल्या घेऊन नशेडी गंजेडी फिरणार आहेत. तर माझं सगळ्यांना हे आहे, पोलीस स्टेशनला आहे, STUला आहे आणि मेन दोन्ही लेडीज आयुक्तांना आहे की त्यांनी लक्ष द्यावं या सगळ्या समस्यांवर. प्रमाणामध्ये आहे आणि रस्त्यावरतीच कचऱ्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये देखील कचऱ्याची समस्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काय सांगतो काय म्हणजे आता बघा, कचरा साफ असेल तर विभाग साफ दिसतो आणि विभागातले आरोग्य साफ म्हणजे व्यवस्थित असतं. पण इथे उलटच झालेलं आहे की रस्त्यापासून मेन रोडला जो कचऱ्याचा एवढा ढिगारा असतो, आतमध्ये कचऱ्यावाले जे त्यांना ठेकेदार आहेत, कोणाचे असतील किंवा म्हणजे कोणाचेच आहेत मला असं वाटतंय, दरवेळेस ठेकेदार बदलतात किंवा जे कचरा घ्यायला येतात ते बदलतात, आवाज देत नाहीत किंवा कचरा उचलत नाहीत. नाल्याचं पण तेच समस्या, नाल्या पावसामध्ये तर भरतातच, पण एनी टाईम आता जर पाणी एकतर 8-8 दिवस येत नाही ना आलं तर नाल्यामध्ये ज्या पाईपलाईनी आहेत ते नाल्याचं पाणी पण त्याच्यात घुसतं, कारण नाली साफ करायलाच कोणी येत नाही आहे. आता ह्या ठेकेदाराचा फोन घेतला मुकादमाचा की तो बोलतो नाही आमची ड्युटी बदललेली आहे. म्हणजे दर 2 महिन्यांनी तुम्ही ठेकेदार बदलणार, प्रशासन म्हणजे नक्की लक्ष देत आहे की नाही. विभागामध्ये नाले साफ नाही आहेत, कचरा साफ नाही आहे, महिलांचं हे असेल टॉयलेट असेल तिथं साफ करायला कोणी येत नाही आहेत. आजूबाजूच्या लोकांना वासाने दुर्गंधीमुळे त्रास होतोय, मच्छर आहेत, नाल्यांच्या अशा बाहेर बसायचं सोय नाही आहे की अशा नाल्यांचा वास येतो. या म्हणजे कचऱ्याची खूपच समस्या आहे. कचरा उचलायला पण कोण येत नाही आणि कचरा आतमध्ये न्यायला पण कोणी येत नाही. किती दिवसापासून ही समस्या आहे? कमीत कमी आता निवडणुकीच्या अगोदरपासून ही समस्या आहे, म्हणजे 2-2.5 वर्ष झालं. दिवस जो आहे तो आपल्याला पाण्यासाठी वाट पाहावी लागते आणि प्रशासन जे आहे ते लक्ष देत नाही आहे. काय तुमची समस्या आहे आणि काय सांगता? आता तसं बघायला गेलं तर पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही. आपला दिवस निघल्याबरोबर आपल्याला पाणी लागतं, परंतु पाण्याची समस्या इतकी मोठ्या प्रमाणावर आहे की 2-2 लाईन असून सुद्धा एकाही लाईनला व्यवस्थित पाणी येत नाही आहे. आणि कधीतरी येतं तर ते त्या पाण्याला फोर्सच नसतो. पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ॲक्च्युली काही काही एरिया तर असे की तिथे 15-15 दिवस महिनाभर पाणी नाही. ज्यांचं शिवनगर जे झालं तिथं तर मला वाटतं निवडणुकीपासून पाणीच आलेलं नाही आहे. इव्हन महिला प्यायचं पाणी विकत घेऊन वापरत आहेत. तर ठीक आहे, प्यायचं पाणी आपण विकत घेऊन वापरू शकतो, परंतु वापरायचं पाणी जे इतर आपल्या गरजा आहे त्यासुद्धा म्हणजे पूर्ण करण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. तर अशा प्रकारे पाण्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्या महानगरपालिकेने सगळ्यात आधी मला तर वाटतं पाण्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे, कारण की पाण्याशिवाय कुठलंच काम हे होऊ शकत नाही आपलं पूर्ण म्हणजे एकंदर. आणि नंतर जेव्हा केव्हा पाणी येतं तर अतिशय गढूळ पाणी येतं आणि त्यामुळे पाईपलाईनसुद्धा बऱ्याच ठिकाणी गंजलेलं पण आहे. त्यामुळे नाल्यांमधून जे पाईपलाईन गेलेलं आहे ते नाल्यांचं सुद्धा पाणी आपल्याला त्यामध्ये येतं, तर कधी कधी दुर्गंधीसुद्धा त्या पाण्यामधून येत असते. तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाण्याची समस्या येते. तर प्रशासनाकडे आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर आमची ही पाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत. हा महिन्यांपासून रखडलेला आहे आणि पगार जो आहे तो मिळत. कालच आम्ही महानगरपालिकेवर सावित्रीच्या लेखीचे मुखवटे लावून आंदोलन केलं, कारण की आमचे 6 महिने झाले आम्हाला पेमेंट नाही आहे. आम्ही काय करायचं? आम्ही हातावरच्या आहोत, आशा स्वयंसेविका आहोत, आम्हाला पगार नाही, आम्हाला फक्त मानधन मिळतं. महानगरपालिका आमच्याकडून कामे करून घेतात पण आम्हाला वेळेवर मानधन मिळत नाही. आमच्याकडून 1 वर्ष झालं मला आरक्षणचं काम करून घेतलं पण त्याचं आम्हाला 1 रुपये मानधन मिळालेलं नाही आहे. लाडकी बहिणीचे फॉर्म आमच्याकडून भरून घेतले, त्या एका फॉर्मचे आम्हाला सांगितलं की 50 रुपये तुम्हाला मानधन मिळेल, पण त्याचं आम्हाला 1 रुपये अजून मिळालेलं नाही आहे. तसेच आपलं निवडणुका होत्या त्यावेळेस ते पॉम्पलेट वाटायचं काम आम्हाला दिलेलं, पण त्याचासुद्धा आम्हाला 1 रुपया मिळालेला नाही.
आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी नगरपालिकेकडे भांडावं लागतं. फक्त आम्हाला 2100 रुपये आम्हाला ते बोनस देतात दिवाळीचा, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला भांडावं लागतं. म्हणजे आपण कामं करतो, आम्ही पूर्ण दिवस काम करतो, आमचा असा टायमिंग नसतो की ह्या टायमिंगमध्ये काम करायचं. आम्हाला सगळे ऑनलाईन कामं दिलेले आहेत, आम्ही सगळे ऑनलाईन कामं करतो, तरीसुद्धा आम्हाला वेळेवर पगार भेटत नाही. त्यासाठी आम्ही काय करायचं, आमची उपासमार होत आहे. आजच भरतनगरमध्ये 2 महिलांवर दगडफेक झाली. त्या सर्वे करत होत्या, ACFचा सर्वे चालू आहे, त्या सर्वे करत असताना त्यांच्यावर दगडफेक झाली. म्हणजे आमच्या जीवावर बेतते तरी आम्ही कामं करतो. कोविडमध्ये सुद्धा आम्ही सर्व कामं केली, तरीसुद्धा आमच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. आमचे खूप हाल चालू आहेत. हे हाल फक्त आपल्या ह्या राजकारणामुळेच चालू आहेत. तर काय करायचं आम्ही, कशी आपली महानगरपालिका आहे. त्यांनी सांगितले आता आम्हाला, कालच आयुक्तांना आम्ही भेटलो, ते बोलले की 2 दिवसात तुम्हाला पेमेंट देतो. पण जर 2 दिवसात पेमेंट झालं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत आणि हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.